संगमनेर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना शिंदे गट यांचे उमेदवार साक्षी विनोद सूर्यवंशी या नगरसेविकापदी निवडून आल्या। त्यांच्या या विजयामुळे प्रभागात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। निवडणुकीनंतर नागरिकांशी संवाद साधताना नवनिर्वाचित नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला। रस्त्याची दुरवस्था, पाण्याची समस्या तसेच सार्वजनिक लाईट व्यवस्था या प्रमुख अडचणी तातडीने सोडविण्यावर भर दिला जाणार आहे असल्याचं त्यांनी सांगितलंय। यासोबतच प्रभागातील मंदिराच्या सुशोभीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे त्यांनी स्पष्ट केलंय। विकास कामे पारदर्शकपणे राबवून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। साक्षी सूर्यवंशी यांच्या विजयाबद्दल शिवसेना शिंदे गट पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये शिवसैनिक म्हणून काम करत आहे। तर आमच्या सर्वात आवडताचा जो प्रभाग आहे तो वार्ड क्रमांक 13 आहे। तो शिवसेनेचा पूर्वीपासून गेल्या 30-35 वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। परंतु आमच्या सोबत जो एका प्रभागामध्ये 2 उमेदवार आपल्या नगरसेवक निवडून द्यायचे होते। माझ्यासोबत भाजपाचे भोईर म्हणून माझे मित्र उभे होते। ते आम्हाला अपेक्षा होती की आमचे तिथून बालेकिल्ल्यातून 2 नगरसेवक आपले हमखास तिथून निवडून जाणार। परंतु अनेक ठिकाणी असं झालंय की आमचे जे चांगले उमेदवार होते ते तिथे पिछाडीवर राहिले आणि प्रसंगी पराभूत झाले। परंतु येत्या काही काळामध्ये आम्ही त्या चुका दुरुस्त करू आणि नक्कीच पुन्हा एकदा एक चांगली उभारी घेऊन आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळ पाटलांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आम्ही लोकांपर्यंत पोहोचू। काय समस्या झाल्या, काय अडचणी झाल्या, काय आमच्याकडनं चुका झाल्या त्या आम्ही दुरुस्त करून पुन्हा एकदा विकास कामांचा जोर आम्ही पुन्हा घेणार आहोत। कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? हे बघा, प्रभाग क्रमांक 13 मध्ये आम्ही जे निवडणुकीपूर्वी जे आम्ही जे लोकांना वचन दिले होते, जे शब्द दिले होते की लोकांच्या खूप छोट्या छोट्या गरजा आहेत, की लोकांच्या कॉन्क्रिटीकरणाचा विषय आहे, लाईटचा विषय आहे, पाण्याचा विषय आहे, किंवा राहिलेला भिंतीचा विषय आहे, मंदिर सुशोभीकरण असेल, या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या आम्ही नक्की त्यांच्या पूर्ण करणार आहोत। भाऊ, आपण एक युवक म्हणून या ठिकाणी युवकांना काय आवाहन कराल की आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय करण्याचा मानस आहे? युवकांना माझं हेच आव्हान आहे की तुम्ही एका पराभवाने आमच्या कार्यकर्त्यांना असेल, आमचे शुभचिंतक असेल, पक्षाचे मित्र पक्षाचे, एका पराभवाने शिवसैनिक हा कधीही खचत नसतो। युवकांची चांगली फळी आमचे आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळ पाटलांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पूर्ण ताकदीनिशी लढण्यासाठी सोबत होती। आत्ताही युवक आमच्या सोबत आहे। परंतु जय पराजय हा शिवसैनिकांनी पहिल्यापासून पाहत आलेला आहे। एका पराभवाने शिवसैनिक हा कधीही खचणार नाही। आमदार अमोलभाऊ खताळ पाटील या 2 दिवसामध्ये आपल्या फादर बॉडी असेल, युवा सेना असेल, सर्व पदाधिकाऱ्यांची एक चांगली मीटिंग आम्ही घेतो आहोत। लोकांचा प्रश्न पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आम्ही लोकांपर्यंत 2 दिवसात पाठवणार आहोत। त्यांच्या समस्या आम्ही नोटिंग करून इकडे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत की आमच्याकडून चुका काय झालेल्या आहेत। त्याच्यामुळे एका पराभवाने काय होणार नाही। युवकांना, आमची कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या पाठीशी आणि खांद्याला खांदा लावून राहा। आपण नक्कीच पुन्हा एकदा विजय मिळवू। जाता जाता प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना काय संदेश द्याल? नागरिकांना मी संदेश मांडण्याची व्यक्ती करतोय की तुम्ही विनंती आणि मी आभार व्यक्त करतो की तुम्ही निकाल जो माझ्या बाजूनी दिला, व्यक्तिगत एक आपलं चांगलं माझी पत्नी साक्षी ही निवडून आली। तर वार्ड क्रमांक 13 मधील नागरिकांच्या आम्ही घर टू घर निकालानंतरच गेलो होतो। पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या पर्यंत जाणार आहोत आणि ज्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी कटिबद्ध आहोत। कामं हे आमच्याकडून जेवढे होतील आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळ पाटील आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत। काम हे होणारच आहे, काम थांबणार नाही। मी जनतेचा तर खूप खूप आभार मानतो, त्यांनी आम्हाला संधी दिली काम करण्याची। कारण हा जो प्रभाग क्रमांक 13 आहे हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे। हा बालेकिल्ला पूर्वी काँग्रेसने पैसे वाटून तो फोडला होता, पण आम्ही एकदा परत तिथं हिंदुत्वाची तोप त्या तिथं डागलेली। 13 मध्ये प्रथमतः आम्ही जे इथले काँग्रेसचे जे आमदार होते 40 वर्ष त्यांनी तिथलं जागेवरील आरक्षण काढलं नव्हतं। त्यांना कायम भूल थापा दिल्या। पण आता नगर विकास जे खाते ते आपले एकनाथ शिंदे साहेबांकडे, प्रथमतः आम्ही त्या जागेवरलं आरक्षण काढणार आहोत। त्याच्यानंतर मग ज्या सुविधा असतील, आरोग्य असेल, त्याच्यावर काम करणार आहोत। महिलांसाठी, युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? महिलांसाठी प्रथमतः त्या ठिकाणी शौचालय नाहीये, CCTV नाहीयेत,
प्रथमचं हे आम्ही तिथं उपलब्ध करून देणार आहोत आणि गार्डन असतील किंवा रस्ते असतील जे मोकळ्यापणाने महिला त्या ठिकाणून चालू शकतात. प्रभागात या ठिकाणी आपण लोकांच्या सेवेसाठी आरोग्याच्या हेतूने आपण काय करणार आहात, काय सांगाल? आरोग्याच्या बाबतीत आम्ही कायम 24 तास तत्परच असतो त्यांच्यासाठी. आता अमोल भाऊ खताळ आहेत, आमचे आमदार आहेत, त्यांनी या ठिकाणी जिल्हा रुग्णालयासाठी पण मागणी केलेली आहे. ते लवकरात लवकरही या ठिकाणी होणार आहे. आणि दुसरं असं आरोग्याचं म्हटलं तर कधीही फोन आला नागरिकांचा तर आम्ही तत्पर त्यांच्यासाठी उभा असतो. प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना मी एक संदेश देईल का आपल्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. अहोरात्र तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू. कधीही तुम्ही संपर्क करा, रात्री करा, सकाळी करा, आम्ही 24 तास तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असू. प्रभाग क्रमांक 13 मधून मला जे सर्वांनी मतदान केलं त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे शब्द दिले ते पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मी आणि महिलांच्या जर काही समस्या असतील त्यासाठी मी 24 तास तत्पर आहे आणि मी त्यांच्यासाठी CCTV वगैरे ते पण लावणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.